श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वलवाडी येथील हनुमान मंदिर येथे माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार फेरीस सुरुवात। प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मारली मुसंडी। प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांची रिक्षा सुसाट। आणि गोल्ड टच ब्युटी सलून आणि अकॅडमीचा 3रा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रभागात भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली आहे। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपचे उमेदवार रुपाली जगदीश खैरनार, विजय देवरे, रंगनाथ ठाकरे, वंदना भांबरे यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रभागात उमेदवारांनी प्रचाराची मुसंडी मारली आहे। वलवाडी प्रभाग क्रमांक 7 मधील कॉलनी परिसर तसेच इतर भागात मोठ्या उत्साहात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। प्रचार फेऱ्या काढून घरोघरी प्रचार केला जात असून घरोघरी त्यांचे औक्षण होत आहे। प्रभागात मतदारांकडून त्यांना लाभत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे। भाजपच्या या प्रचार रॅलीमध्ये संजय भांबरे, समाधान पाटील, विकास पाटील, हेमंत पाटील, महेंद्र पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, राजेंद्र खैरनार, सकाराम मोरे, गणपत मोरे, दत्तात्रय लोंढे, समाधान पाटील, विलास पाटील, सुमन लोंढे, भिका पाटील, योगिता पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व मतदार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होत आहेत। महानगरपालिकेच्या 2025-26 निवडणुकीनिमित्त आमच्या नकाने गावात प्रभाग क्रमांक 7 नकाने गावात सकाळी 10 वाजेपासून प्रचार फिरतोय। गावातील सर्व नागरिकांच्या समस्या ज्या होत्या त्या फक्त वॉटर मीटर आणि मीटर एवढाच नसून तर गावातील मुख्य प्रश्न जो होता की गावाला सिटी सर्व्हे कसा लागू होईल हा पण एक मुख्य प्रश्न होता गावातील लोकांचा। आणि तो आमच्या ताईसाहेब वंदनाताई यांनी त्यांना शब्द दिला आहे की येत्या 3 त्यांनी आमच्या 4 उमेदवारांमार्फत शब्द दिला आहे की येत्या 3 महिन्यात आम्ही तो 100% पूर्ण करू। हे आश्वासन आम्ही 4 उमेदवारांतर्फे दिलेले आहे। 7वा दिवस असून आम्ही नकाने उपनगर नकाने गावात आज फिरतोय। लोकांचा वाढता प्रतिसाद, लोकांचा आनंदी चेहरा यावरून आम्हाला लक्षात येते भारतीय जनता पार्टीला एकतर्फी मतदान पडण्याची शक्यता आहे। आमचे 4ही उमेदवार अ गटातून सौ वंदनाताई भांबरे, ब गटातून श्री रंगनाथदादा ठाकरे, क गटातून सौ रुपालीताई पाटील व ड गटातून मी विजय अरुण देवरे आम्ही 4 लोकांना भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांचे आभार मानतो व माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचेही आभार मानतो। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वलवाडी येथील हनुमान मंदिर येथे माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार फेरीस सुरुवात करण्यात आली। धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वलवाडी येथील हनुमान मंदिर येथे माजी मंत्री अनिल पाटील, श्यामकांत सनेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली। प्रभागातील उमेदवार निशाताई प्रमोद पाटील, कल्पना मुकेश खरात तसेच मुकेश शांताराम राजपूत व कल्पेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ संपूर्ण वलवाडी व भोकर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या रॅलीमध्ये माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, श्यामकांत सनेर, माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादीचे किरण शिंदे, अनिल मुंदडा यांच्यासह नागरिक व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि काही प्रभागामध्ये पुरस्कृत असलेले सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन महापौर हा युतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे। मी परत सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि धुळे शहराची जबाबदारी ही दोन्ही पक्ष मिळून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून
आमच्यावर जी सोपवलेली आहे ती योग्य पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये पार पाडू. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून प्रचार फेरी दरम्यान घरोघरी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी आशीर्वाद देण्यात येत आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय वातावरण चांगले तापले आहे. या प्रभागातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने आनंद लोंढे, सविता वाल्ले आणि सुरेखा गवळे या तिघांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या 5-6 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यात या उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रभागातील नागरिक अत्यंत आनंदाने उमेदवारांचे स्वागत करत आहेत. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो आधार दिला आहे त्याचे पडसाद आता जमिनीवर उमटताना दिसत आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जनतेचा गाढ विश्वास आहे. विकास कामे आणि जनहितकारी योजनांच्या जोरावर या प्रभागात भगवा फडकणारच असा विश्वास शिवसेना उमेदवारांनी व्यक्त केला आहे. यावेळी आनंद सैंदाने, ॲडव्होकेट रवी पवार, रवींद्र नगराळे, सनी सोनवणे, मनोज आगलावे, सुनील सपकाळ, वाल्मिक दराडे, अजय जगदाळे, साई आगलावे, देवा गोडसे, ईश्वर जाधव, मयूर विस्पुते, अजय सैंदाने, सतीश काळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रमांक 10 मध्ये धुळे महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे उमेदवार आनंद भाऊ लोंढे असतील, माझ्या धर्मपत्नी सौ सविता अनिल वाल्ले असतील, आमच्या सुनबाई सुरेखा कुणाल गवळी या तिघांनी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. परंतु सांगताना या ठिकाणी आनंद होतो की गेल्या 5 ते 6 दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्यावेळेस प्रचार करतोय तर नागरिकांचा प्रचंड आनंद त्या ठिकाणी आम्ही बघतोय की महाराष्ट्राचे लोकनायक एकनाथराव मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ यांचा शिवसेनेचा पक्ष आहे, याची जी निशाणी धनुष्यबाण आहे आणि याच्यावर लोक 15 तारखेची वाट बघताय की कधी 15 तारीख येईल आणि ज्या लाडक्या भावाने आम्हाला महिन्याला 15,000 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आणि 5 वर्षाचे 90,000 रुपये दिले त्या लाडक्या भावाच्या पक्षाला शिवसेना आम्ही कधी मतदान करू एवढा प्रचंड उत्साह हा आमच्या महिला भगिनींचा, आमच्या लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांना जनतेतून सहानुभूती मिळत असून प्रभागात त्यांची रिक्षा सुसाट पळताना दिसत आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते सुबोध पाटील यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना जनतेतून सहानुभूती मिळत असून प्रभागात त्यांची रिक्षा सुसाट पळताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अपक्ष उमेदवारी करत असलेले सुबोध पाटील यापूर्वी भाजपचे काम निष्ठेने करत होते. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हिरारीने सहभागी होत होते. प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क असतानाही पक्षाने त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. जनतेच्याच आग्रहास्तव सुबोध पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. त्यांच्या प्रचार रॅलींना तसेच सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. भाजपने त्यांच्यावर अन्याय केल्याने जनतेतून त्यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई असल्याचे सांगत सुबोध पाटील यांनी प्रभागात जोरदार प्रचार चालवला आहे. त्यांना रिक्षा हे निवडणुकीचे चिन्ह मिळाले असून त्यांची रिक्षा सुसाट धावेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 20 वर्षापासून मी सामाजिक कार्यात सहभागी आहे. मी 2013ची निवडणूक लढलो त्यावेळेस थोड्या मतांनी पडलो. 18ची निवडणूक लढलो तेव्हाही थोड्या मतांनी पडलो व गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिकपणे काम करतोय. लोकसभा असेल, विधानसभा असेल व परिसरातील नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या माझ्या समस्या समजून मी लोकांच्या समस्या सोडवत आलेली आहे. या प्रभागातील लोकांना जसं माझं तिकीट कटलं त्यांना माहिती पडलं, त्यांना असं वाटतंय की आमच्या मुलाचं तिकीट कटलं, माझ्या भावाचं तिकीट कटलं, म्हणून त्यांनी मला सांगितलं की सुबोध भाऊ तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू अपक्ष उभा राहा आणि यांना आपण आपली ताकद दाखवून देऊ. म्हणून या सर्वांचं ऐकून मी या प्रभागात माझी उमेदवारी केली. उमेदवारीसाठी मला निवडणूक आयोगाने रिक्षा हे चिन्ह दिलं, कारण की 20 वर्षापूर्वी मी रिक्षात चालवायचो आणि आता मला चिन्ह मिळालं रिक्षा, म्हणून हे शुभ संकेत आहे. ज्या रिक्षावर माझं जीवन पुढे गेलं त्याच रिक्षाचं चिन्ह मला मिळालेलं आहे. रिक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे माझे रिक्षावाले मित्र हेही माझ्या पाठीशी आहे. एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो तर या माय मावल्यांच्या आशीर्वादाने एक रिक्षावाला एक नगरसेवक होऊ नाही शकत का? म्हणून या माझ्या पाठीशी आहे, पूर्ण प्रभाग माझ्या पाठीशी आहे. सर्व धनधागड्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले. माझ्या नंतर आलेले जे लोक नंतर आले त्यांना तिकीटं दिले आणि माझ्यावर एवढा अन्याय केला की तुम्हाला सांगू नाही शकत. माझ्या घरचे लोक 2 दिवस जेवले नाही,
की आमच्या घरची परिस्थिती वाईट झाली होती. निवडून आलो तर फक्त या लोकांसाठीच कामं करणार आहे. सर्व वेळ मी या माझा परिवार समजून प्रभाग क्रमांक 2च्या नागरिकांना देणार आहे. त्यांची कुठलीही समस्या असेल अर्ध्या रात्री मी त्यांच्यासाठी सहकार्य करेन. जय महाराष्ट्र. धुळे शहरातील गोल्डटच ब्युटी सलून आणि अकॅडमीचा 3रा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विशेष सूट देण्यात आली होती. धुळे शहरातील गोल्ड टच ब्युटी सलून आणि अकॅडमीचा 3रा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोल्ड टच सलून अँड अकॅडमीच्या डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील या संचालिका आहेत. सदरची दुकाने धुळे शहरातील गंगादेवी पद्मश्री अपार्टमेंट, जय हिंद कॉलनी, देवपूर येथे प्लॉट नंबर 73, शॉप नंबर 1, पहिला मजला या ठिकाणी सुरू असून धुळेकर महिला व नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर हर्षिला पाटील यांनी केले आहे. दुकानाच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध सर्व्हिसेस मध्ये सूट देण्यात आली होती. तसेच प्रोफेशनल कोर्स ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांना देखील सवलत देण्यात आली होती. नमस्ते, मी डॉक्टर हर्षिला बिपिन पाटील, गोल्डटच सलून आणि अकॅडमी धुळे याची संपादिका. आज गोल्डटचचा वर्धापन दिन आहे, 3रा वर्धापन दिन आहे. तसे तर मला ह्या फील्डमध्ये 27 वर्ष झाले, पण ह्या जागेत खूप मोठे सलून आणि अकॅडमी हे आपण 3 वर्षापूर्वीच उभारण्यात आलं आहे आणि खूप छान असा रिस्पॉन्स मला 3 वर्षापासून आहे. ग्राहकांचा त्यानिमित्ताने मी धन्यवाद, मी त्यांचे आभारी आहे की त्यांनी मला खूप काही दिलं आहे. म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त मी सर्व क्लायंटला हेअरकट जो आहे, कुठलाही हेअरकट हा फ्री दिलेला आहे आणि दरवर्षी आम्ही हा देत राहतो. सोबत खूप साऱ्या मी आज ऑफर्स दिल्या आहेत. धुळेकर जनतेला विनंती आहे, एकदा आमच्या गोल्डटच सलूनला व्हिजिट करा. आज आमचं काम बघा, तुम्हाला काम नक्की आवडेल आणि पुढेही तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. जर काही आमच्याकडून चूक झाली असेल, यापूर्वी काही कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व, कारण स्टाफ येतो जातो. प्रत्येक 6 महिन्यात, वर्षभरात स्टाफ हे चेंज होत राहतात. तर कधी क्लायंटला काही नाराजगी असेल तर क्लायंटने त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण नक्की आमच्या सलूनला तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि तुमचं काम हे करा. आज तुम्हाला गोल्डटच सलूनला जर व्हिजिट द्यायची असेल, हेअरकट फ्री करायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगते. गंगादेवी पद्मश्री अपार्टमेंट, जय हिंद कॉलनी, देवपूर, धुळे, प्लॉट नंबर 73, शॉप नंबर 1, फर्स्ट फ्लोअरला आपला सलून आहे, अकॅडमी आहे. तर तुम्ही येऊ शकता आणि माझा नंबर आहे, नंबर नोट डाऊन करून घ्या. मला कॉल करा जर तुम्हाला ॲड्रेस सापडला नाही तर. 9823492509. परत एकदा सांगते, 9823492509. थँक्यू आणि नक्की आमच्या सलूनला व्हिजिट. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वलवाडी येथील हनुमान मंदिर येथे माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार फेरीस सुरुवात. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात मारली मुसंडी. प्रभाग क्रमांक 2 मधील अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांची रिक्षा सुसाट. आणि गोल्ड टच ब्युटी सलून आणि अकॅडमीचा 3रा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.